उज्ज्वला दिदी, नंतर मीनाक्षी बहन, आपले गावचे समाजसेवक ज्यांनी बऱ्याच लोकांना 150 लोकांना त्यांची वजन कमी केले, 10-15 लोकांचे व्यसनमुक्त केले, असे हृदयापासून गावाची सेवा करणारे दीपक भाऊ यांचं अत्यंत अभिनंदन आमच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी मार्फत। कारण अशी जर खेडोपाडी तयार झाली तर सगळी नवीन पिढी आणि जुनी पिढी सुद्धा चांगली होईल। कारण सध्या सगळ्या गावांमध्ये हा मोठा प्रश्न आहे, व्यसन आणि वजन। तर हे फार चांगलं कार्य केलं, किती बोललं तर त्यांची महिमा कमी पडणार आहे। त्या योगायोगाने शिवबाबाच्या कृपेने आमची त्यांची आज भेट झाली। तसंच बाकीचे सगळे आमचे योगा शिक्षक महेंद्र सर, मंगेश भाऊ, सगळे टीचर स्टाफ, योगा ग्रुप, सगळ्या आमच्या बहिणी खास इथं घरचं सगळं कामकाज सोडून इथं उपस्थित झाल्या। आणि योगा ग्रुपमध्ये जे चैतन्य, आनंद, खुशी मिळते ती कुठेही मिळत नाही। त्यामुळे त्यांच्याकडून खरंच खुशी मिळत असते कोणत्याही ग्राउंडवर गेलं। आता तुम्ही तो अनुभवलंच आहे। तर त्यांना आमच्या योगा ग्रुपमुळे इथं आम्हाला यावं लागलं आणि योगायोग आला। आणि हा योगायोग सुद्धा योगेश भाऊंनी आणला। योगेश पवार म्हणून जे मार्केट कमिटीला मॅनेजर आहे, तर त्यांनी हा योगायोग आणला। तर त्यांचे भरपूर धन्यवाद, अभिनंदन। ते आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाही, पण त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं आणि ते असे फार कार्य करतात। म्हणजे याच्या वेळा शिवपुराण जेव्हा होतं तेव्हा सगळ्या लोकांना गरम पाणी मार्केटमध्ये खास लाकडं वगैरे हे करून पातेले ठेवून सगळ्यांना गरम पाणी पुरवलं, त्यांनी दूध पुरवलं। असे काही फार विभूती असतात, जसे दीपक भाऊ आहे तसे समाजामध्ये जसं 100 कौरवाने 5 पांडव, तसे 5 पांडव अजून आहेत आणि त्यांच्यामुळे समाज टिकलेला आहे। आणि हेच कार्य पांडव निर्माण करण्याचंच कार्य प्रजापिता ब्रह्मकुमारी करत असतं। आणि ते वेगळ्या शिक्षणाने करत, जसं तुम्ही आता या शाळेमध्ये जसं कोणी शिक्षक होईल, कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, जसं मेडिकल कॉलेजला गेलं की डॉक्टर होतो, इंजिनिअरिंगला गेलं इंजिनियर, तसं ही शाळा प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आहे। हे सगळ्या जगाचं विश्वविद्यालय आहे, जिथं मनुष्यापासून देवता बनायचं हे शिक्षण आहे। तर हे या म्हणजे राम घ्या किंवा कृष्ण घ्या, हे याच्या मार्फतच, या शिक्षण या संस्थेमार्फतच, या विश्वविद्यालयामार्फतच हे शिक्षण दिल्या गेल्यामुळे कृष्ण तयार झाला, राम तयार झाला। तसं आता आपल्याला रामकृष्ण तयार व्हायचे किंवा त्यांच्यासारखे गुण अवलंब करायचे। इकडे सगळ्यांनी लक्ष द्या पोरांनो, कारण आपण सगळ्यांनी रामायण ऐकलं, महाभारत ऐकलं, परंतु रामासारखं आपल्याला व्हायचंय, गुण धारण करायचे आहे। आणि तुमचं हे बालपण आहे, तर तुम्ही खरंच भाग्यवान आहे की तुम्हाला ह्या संस्थेचा परिचय झाला किंवा योगा ग्रुपचा परिचय झाला किंवा तुम्ही स्वतः योगा करत आहेत। हे पद्म भाग्यशाली आहेत तुम्ही, कारण एवढ्या लहान पोरांची शाळा जिथे योगा चालतो, ही मला वाटतं पहिलीच शाळा असेल तुमची। तर हे खरं अभिमानास्पद गोष्ट आहे। आणि दुसरा योगायोग असं की आमचं जे गाव आहे त्याचं नाव सुद्धा द्याने आहे, परंतु ते सटाणा तालुक्यात द्याने आहे। तर त्याची म्हण आहे की ज्याने पाय नाही द्या मुंबई पुन्हा त्यांनी पाव द्यान उतरानं, असं तसं तुमचं सुद्धा त्यानं देशमुख लोकांचं, शिंदे घराण्यांचं हे ध्यान आहे आणि मालेगावच्या महानगरपालिकेत आहे। तर अशी शाळा तुम्ही सुद्धा भाग्यवान की अशी चांगली शाळा मिळाली की जिथं सगळ्या प्रकारच्या सुविधा, कॉम्प्युटर सारख्या किंवा TV सारख्या शिक्षणाच्या सुविधा आहेत। आणि याचा जास्तीत जास्त फायदा घ्या तुम्ही। आता तुमच्या शरीर आपल्या याच्यावर जो तुम्ही परिधान केला, राजयोग लिहिलंय त्याच्यावर, तर हा राजयोग म्हणजे स्वतःवर राज्य करायचं, हे T-शर्ट तुम्ही घातलेलं आहे। इकडे लक्षात द्या सगळ्यांनी। तर याच्या पुढे डिसिप्लिन म्हणतो ना आपण, स्वतःवर राज्य करायचं, स्वराज्य अधिकारी व्हायचं। आपण जर स्वतःवर राज्य केलं योगाने, परमात्म्याच्या प्रार्थनेने किंवा स्मरणने, मननने, चिंतनने, तर ऑटोमॅटिक आपली पुढची वाटचाल सुद्धा चांगलीच होणार आहे। कारण आपलं सगळं भवितव्य 2 गोष्टी, आपलं नशीब आणि परमात्म्याची कृपा। तर परमात्म्याची कृपा, तो जो फोटो आहे तुमच्या याच्यावर राजयोग, तर ते परमात्म्यानेच दिलेलं तुम्हाला खास वरदान आहे। तर याचा जास्तीत जास्त उपयोग करा। तुमच्या पुढे बोलून जास्त काही उपयोग नाही, कारण लहान तुमचे अजून बरंच मोठी वाटचाल पुढे करायची आहे। आणि तुमचे शिक्षक सुद्धा मगर सर सारखे किंवा बाकी सगळे सर जे आहेत अत्यंत चांगले आहेत, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्याच्यामध्ये नम्रता, विनम्रता सगळे आहे। आणि त्यांच्या याच्यामुळे जी शाळा चांगली असेल तिथं एवढ्या शाळा सोडून तुमच्याकडेच कसं परमात्म्याने हे दान किंवा काय जे असेल ते दिलं, तरी हा सुद्धा मोठा योगायोग आहे। त्यामुळे आणि योग हा शब्द आमच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी शब्द, याच्यामध्ये योग म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन, योग म्हणजे भेट, दोघांची भेट किंवा गाठ म्हणतो आपण। तर हे आम्ही किंवा दिदी किंवा आमचे जे योगा ग्रुपवाले सगळे भाऊ बहिणी आहेत, तर हा अत्यंत चांगला योग आहे।
तुमच्या पुढे आमच्या दिदी परत भरपूर व्यवस्थित सांगतील. तर ही स्टुडंट लाईफ इज द बेस्ट लाईफ म्हणतो आपण. तुमचं हे जीवन याच्या पुढे मिळणार नाही. म्हणतात ना लोक की बालपण दे रे देवा. तर तुमचं हे बालपण आहे, त्यामुळे अजून जबाबदाऱ्या नाही. सगळ्या प्रकारचं तुम्ही ज्या मनात इच्छा असतील ते तुमच्या आईवडिलांमार्फत सगळ्या पूर्ण होतात या लहानपणामध्ये. तसंच परमात्माकडेही लक्ष पाहिजे, आईवडिलांकडेही लक्ष पाहिजे, आजूबाजूच्या यांच्याकडेही लक्ष पाहिजे. तर आपल्यामध्ये चांगले गुण, नम्रता, विनम्रता सगळे चांगले गुण येतात. आणि ते गुण आपल्याला आत्ता धारण केले तर आपल्या आयुष्यात होईल. सत्यता सुद्धा पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. ते आपल्याला वाटते की खोटे नाटे करणारे लोक पुढे जातात, परंतु ते तात्पुरतं आहे. पण सत्यता ही कायमस्वरूपाची आहे. नंतर तुम्ही हे जसे सर बोलले, आता तुमचा व्यायाम ऑलरेडी शारीरिक व्यायाम सुरूच झालेला आहे. त्यामुळे आता हे जीवनभर तुम्हाला या व्यायामाशिवाय किंवा कोणत्याही दुसऱ्या व्यायामाशिवाय चेन पडणार नाही. कारण तुमचं एक दिवसातली दिनचर्यामधला तो एक घटक झाला आहे. नंतर समाजाची बांधिलकी सुद्धा तुम्हाला आहे. कारण समाजाचं सुद्धा ऋण आपल्याला फेडायचं आहे की ज्या समाजाने आपल्याला घडवलं. आपले नातेवाईक असतील, आपले शिक्षक असतील, गुरुवारी असतील, जे संस्थाचालक असतील, किंवा आता जसे शिक्षणाधिकारी आले, आपले गावाचे दीपक भाऊ आले, यांचे सुद्धा अनुकरण आपल्याला करायचे की असं मोठं कसं होऊ आपण. नंतर तुमच्या घरामध्ये जे व्यसन असतील, तर आता तुम्हाला अजून याचं व्यसन नसेल असं वाटतं. कारण सर बोलले सगळी गरिबांची पोरं आहेत. तर जे याचं व्यसन आहे मोबाईलचं, तर ते व्यसन टाळा. ते आता खास तुम्हाला खास व्यवस्था इथं केलेली आहे. शाबास, फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही स्वतःहून टाळ्या वाजत आहेत. आम्ही म्हणजे फार उत्तम गोष्ट आहे. तर तुमचं खरंच अभिनंदन की तुम्ही स्वतःहून न सांगता टाळ्या वाजत आहे. कारण आम्ही 5 दिवस जवळजवळ या मालेगावच्या आसपास 15 दिवसापासून आमची एक गाडी हे डिजिटल म्हणजे मोबाईल बंद करण्यासाठी पोरांना खास एक व्हिडिओ शो दाखवतो. त्यामुळे पोरांवर फार परिणाम होत आहे. नंतर कॉम्पिटिशनचे जमाना आहे आता. तरी एकमेकाचं कॉम्पिटिशन रेस करा, रिस्क करू नका कोणाची. चांगला हुशार मुद्दा त्याची संगत धरा. तर संघ फार महत्वाचा आहे. तर त्याची संघ धरल्याने तो काय वाचतो, किती कसा पुढे जातो, कसं वाचन करतो, केव्हा उठतो, याचं चांगलं मार्क मिळून तुम्ही तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या समाजाचं, गावाचं नाव रोशन करा. हेच तुम्हाला परमात्म्याच्या चरणी शिवबाबाच्या चरणी प्रार्थना करून हार्दिक शुभेच्छा देतो. ओम शांती. पण अजून मला थोडं चांगले हवे आहेत, म्हणून सगळ्यांनी पाठीचा कणा टाईट करायचा. सरळ 10 मिनिटच बोलेल मी. ठीक आहे. सगळ्यांचे हात आपल्या गुडघ्यावर समोर. ठीक आहे. माना सगळ्यांच्या सरळ. ठीक आहे. खांदे सरळ. छान. आता आपण डोळे बंद करायचे आणि ओम ध्वनी करूया. खूप कंटाळले ना, केव्हापासून ऐकताय ना? फक्त ऐकताच आहे, तुम्हाला बोलायला कोणी चान्सच नाही दिला. बरोबर. अजून इथे आली, मला माफ कराल पण मला काही शब्द या ठिकाणचे आवडले नाही. त्यातला पहिला शब्द जो बोलला जात होता की हे गरीब मुलं आहेत. तुम्ही गरीब आहेत असं तुम्हाला वाटतंय का? ज्याने हे ऍक्सेप्ट केलं की मी गरीब आहे, तो तिथेच संपला. आलं लक्षात? तुम्ही शाळेत शिकतायत आणि सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तो जो शिकलेला आहे. तुम्ही शिकायला सुरुवात केली ना, भले कोणी 2 वर्षापासून शिकत असेल, कोणी 3 वर्षापासून शिकत असेल, पण तुमच्या जवळ शिक्षणाची धनसंपत्ती आहे. आली लक्षात? म्हणून आजपासून हे वाक्य कोणीही विशेष म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांनी मनात ठेवायचं नाही की मी गरीब आहे. ठीक आहे. मी गरीब घरात जन्माला आलेला आहे. तुम्ही श्रीमंत आहात कारण तुम्हाला शाळेपर्यंत यायला वेळ भेटत आहे. गरीब मुलं जे की त्यांना शाळेतही यायला वेळ भेटत नाहीये, ते आताही मजदुरी करतायत. तुम्ही मजदुरी करत नाही, तुम्ही शाळेमध्ये वेळ काढून येतायत. म्हणून आजपासून बिलकुल हा विचार करायचा नाही. दुसरं, तुमच्यापैकी कोणाकोणाला बिझनेसमॅन बनायचंय? हात वरती कराल. डॉक्टर, हात खाली करा. डॉक्टर कोणाला बनायचंय? गुड. इंजिनियर, हात खाली करा. इंजिनियर. टीचर. अजून वेगळं काय बनायचंय जे मी बोलले त्याच्या ऐवजी? फौजी. अरे वा, फौजी पण बनायचंय याच्यात. वा, जोरात टाळ्या वाजवा. आमचं शिक्षण. पोलीस पण बनायचंय, आमचं रक्षण करणार ना तुम्ही. अच्छा, अजून वेगळं काय बनायचंय? आर्मी मध्ये जायचंय. अच्छा, अजून वेगळं?
फौजी झालं, आर्मी झालं, पोलीस झालं, अजून वेगळं काही? मिलिटरी पण झालं, अजून वकील बनायचं. अच्छा, चला छान. म्हणजे काहीतरी लक्ष तुम्ही आपल्या डोळ्यासमोर ठेवलंय ना? ठेवलंय. मी आज तुम्हाला 3 फॅक्टरींचं मालिक बनवेल. कोणाकोणाला बनायचंय? 3 फॅक्टरींचं मालिक बनायचंय. तुला नाही बनायचं? ठीक आहे, आता व्यवस्थित ऐक. प्रत्येकाजवळ 3 फॅक्टरी आजपासून आपल्याला सुरू करायच्या आहे. करू शकतात? पहिली फॅक्टरी या ठिकाणी आईस फॅक्टरी. कोणती फॅक्टरी? आईस. आईस कशाला म्हणतात? बर्फाला. म्हणजे इथे कोणतं स्थान आहे? बर्फासारखं. ज्याला राग येतो. तुमच्यापैकी कोणाकोणाला राग येतो? सगळ्यांना येतो, पण प्रामाणिकपणे कोण सांगतं की मला राग येतो? तुला राग येतो. अजून बाकीच्यांना राग नाहीये. राग आल्यावर पहिल्यांदा काय करायचं? इथे हात ठेवून पाहायचा. काय करायचं? इथे हात ठेवून पाहायचा. ओरडायचं नाही, चिडचिड करायची नाही, लाथा मारायच्या नाही, फेकाफेक करायची नाही. काय करायचं? इथे हात ठेवायचा आणि काय विचार करायचा? इथे थंड आहे की गरम आहे? राग आल्यावर काय असेल? करेक्ट, इथे गरम होईल. आईस फॅक्टरीमध्ये आईस तयार राहील का मग? नाही, आईस संपून जाईल. मग आपण आईस फॅक्टरीचे मालिक कसले राहणार का? कसं काय राहणार? इथे जर आग तपली, आग जवळ आईस ठेवला तर काय होईल? विरघळून जाईल. तो आईस थोडी ना शिल्लक राहणार आहे, त्याचं पाणी तयार होईल. आणि अजून ठेवला तर वाफ बनून जाईल, पाणी पण नाही शिल्लक राहणार. म्हणून आजपासून इथे कोणती फॅक्टरी? आईस फॅक्टरी. कोण मालिक झालं? मी. कोण मालिक झालं? मी. तुम्ही स्वतः है ना? प्रत्येक जण झाले मालिक. कोणत्या फॅक्टरीचे? आईस फॅक्टरीचे. दुसरी फॅक्टरी कोणती? इथे कोणती असेल? शुगर फॅक्टरी. शुगर कशी असते? गोड. पोपट कसा बोलतो? गोड गोड बोलतो, हो ना? शुगर म्हणजे साखर. खातात ना सगळेजण साखर? जे पण तुम्ही गोड पदार्थ खातात त्यामध्ये साखर टाकले जाते. मग आजपासून इथून कसे शब्द बोलाल? गोड गोड बोलाल, चांगले चांगले बोलाल. कोणाला रागवणारे, कोणाला टॉन्टिंग करणारे, कोणाला चिडवणारे शब्द गोड असतात का? नाही. कसे असतात मग? चिडचिड करणारे शब्द कसे असतात? तिखट असतात ना? एक तर तिखट असतात, एक तर टोचणारे असतात काट्यांसारखे. कोणी आपल्याला काही बोललं तर आपल्याला टोचतात ना मनाला, बरोबर आहे ना? मग आपल्याला टोचणारे शब्द बोलायचे नाही. आणि तिसरी फॅक्टरी लव फॅक्टरी. कुठे असतं लव? माहितीये सगळ्यांना? कुठे असतं? कुठे दाखवतात लव? दिल में. तर आजपासून आपल्या दिल मध्ये कोणती फॅक्टरी? लव फॅक्टरी. ही कुठे कुठे काम करते? संबंधांमध्ये. आईशी प्रेमाने वागायचं, वडिलांशी, छोट्या भावाशी, मोठ्या भावाशी, छोटी बहीण असेल छोट्या बहिणीशी, आपल्या शेजारी जे असतील आपले नातेवाईक, आजी आजोबा, काका काकू, मामा मामी किंवा शेजारचे जे पण असतील, आपल्या एरियातले छोटे मुलं मोठे मुलं, सगळ्यांसोबत कसे वागणार तुम्ही आजपासून? प्रेमाने वागायचं. कोणाशीच भांडण करायचं नाही, नफरत ठेवायची नाही. मग 3 फॅक्टरी कोणत्या सांगितल्या? कोण सांगेल समोर येऊन? समोर समोर येऊन. उठ ना, लाजायचं. ये इकडे, ये इकडे. 3 फॅक्टरींचा मालिक झाला हा पहिला. ये इकडे. बोल. आईस फॅक्टरी. कुठे ते पण दाखव ना. आईस फॅक्टरी कुठे? बोलून दाखव ना. बोलून. शुगर. शुगर इथे. आईस. शुगर. आणि लव. सगळ्यांच्या लक्षात आलं? शाळेत कधी बोलला? आणि आजपासून मी स्वतः आज बोलते तुमच्या समोर, पण मी माझ्या शाळेत कधी भाषण केले नव्हते. पण आज परमात्म्याने ही मला जिम्मेवारी दिली की मी सहज बोलून घेते. मी इथे आली तोपर्यंत काही विचार केला नव्हता की काय बोलायचं. मी विचार केला होता 2-3 गेम घेईल, लहान लहान मुलं आहेत. पण इथे बसल्यावर मला विचार आला की हे लोक म्हणताय की गरीब मुलं आहे, जिल्हा परिषदची शाळा आहे,
पण तुम्हाला सांगू, सगळ्यात सिन्सिअर, सगळ्यात सुंदर, सगळ्यात चांगली शाळा जर कोणती असेल आजच्या तारखेला तर ती जिल्हा परिषदचीच आहे. आता आम्ही 5 दिवस शाळांमध्ये गेलो. त्या 5 दिवसांमध्ये आम्ही हेच पाहिलं की जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जे नियम आहेत, जे मुलं आहेत ते खूप छान बसतात, त्यांना खूप छान समजतं, ते छान ऐकतात. तुम्ही कंटाळले का? नाही ना? तर तुमची मला खरंच, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आजपासून हा विचार करायचा नाही. राग आला तर काय करणार आहे? परत एकदा रिव्हिजन करूया आपण. राग आला तर काय करणार आहे? गरम आहे का थंड आहे? तुमची आई चिडली तर काय कराल? आईच्या पण डोक्यावर हात ठेवून याल. आई तू गरम झाली का? हे बघ माझा हात ठेवतो, तू थंडी होऊन जा, है ना? पण आईला चिडवायचं काम करायचं नाही. आईला शांतीने प्रेमाने समजावून सांगायचं आणि आईला त्रास पण द्यायचा नाही. ठीक आहे ना? तर ही पहिली गोष्ट, आईस फॅक्टरी, नंतर दुसरी शुगर फॅक्टरी, तिसरी आहे लव्ह फॅक्टरी. आता तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान सांगितलं काय की मला इंजिनियर बनायचंय, फौजी बनायचंय, पोलीस बनायचंय, आर्मी मध्ये जायचंय, डॉक्टर बनायचंय. पण फक्त बोलल्याने होईल का? काय करावं लागेल? सतत त्याला पालन करावं लागेल. रोज रोज. आपण लहान होते तेव्हापासून आपल्याला एक गोष्ट सांगतात, कोणती? कासव आणि ससा. कोण जिंकला त्यामध्ये? कासव. का जिंकला? कारण त्याने जो त्याचा वेग होता तो भले संथ होता पण तो रोज 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 करत आला. तर आपल्याला पण काय करायचंय? कोणतं पण कार्य तुम्हाला जे करायचंय, ज्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचंय ते रोज करावं लागेल. सस्यासारखं नाही, एक दिवस केलं 4 दिवस बंद, मग परत 1 दिवस करायचं, मग परत 4 दिवस बंद. असं करून चालणार नाही. रोज 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 जर तुम्ही ते कराल तर तुमचं ते सातत्याने होईल. आता तुम्हाला जर वाटतंय की मला डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, तर त्याच्यासाठी इथे एक लिहिलेलं आहे, एक सुविचार समोर लिहिला आहे, सुंदर अक्षर हे परीक्षेतील अर्ध यश होय. आता तुमच्यापैकी काहींचं अक्षर चांगलं नसेल, जे कदाचित तुम्हाला समजत नसेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? रोज नियम बनवायचा. कोण कोण माझ्याकडे लक्ष देत आहे? मी परत एकदा उचलणार आहे, उठवणार आहे तुमच्यापैकी. आणि ज्याने सांगितलं त्याला मी पारितोषिक दिली यावेळेस, काही दिली. मग आता तुम्ही लक्ष देऊन ऐका मी काय सांगते. रोज तुम्हाला लक्ष देऊन ऐक, तुलाच उठवेल मी. रोज तुम्हाला काय करायचंय? 1 पेज तरी का होईना छान अक्षरात रोजचं आपलं शुद्ध लेखन, त्याच्यामध्ये सुंदर अक्षर काढण्याचा प्रयत्न करायचा तारखेनुसार. आज 12 तारीख आहे, आजपासूनच सुरुवात करायची. कोण कोण करेल? अजून सुंदर, जर सुंदर अक्षर असेल त्याच्यात अजून सुंदर अक्षर आपल्याला लिहायला सुरुवात करायची. करणार ना? काय करणार? फक्त एकाने हात उचलला म्हणून दुसऱ्याने उचलला असं तर नाही ना? काय करणार तू सांग? सुंदर अक्षर रोजचं 1 पेज लिहायचं. लिहिणार? तुम्हाला वही तर फ्री भेटलीये, पण अक्षर कोण? हो की नाही? तसंच रोज अक्षर सुंदर लिहायचं आहे. रोज तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे. रोज तुम्हाला थोडा थोडा अभ्यास करायचा आहे. रोज थोडंफार खेळायचं पण आहे, परंतु यासाठी सुद्धा वेळ द्यायचा. रोज रोज जर तुम्ही केलं तर निश्चित तुम्हाला भेटेल. त्याच्यावरती एक छोटीशी गोष्ट सांगते. सांगू ना गोष्ट? कंटाळा तर नाही आला? ही गोष्ट ऐका. एक माणूस होता, त्याला देवाचं बिलकुल वेड नव्हतं. त्याला देव वगैरे ह्या गोष्टी बिलकुल आवडत नव्हत्या. तो म्हणायचा मला देव वगैरे काहीच आवडत नाही. पण त्याच्या पत्नीला वाटायचं की याने देवाचं करावं, म्हणून ती एका महात्म्याजवळ गेली आणि महात्म्याला सांगितलं की ह्यांना काहीतरी सवय लावा. महात्म्याने त्याला म्हटलं की चल तू देवाजवळ नको जाऊ, पण तू काहीतरी एक जीवनामध्ये व्रत घे की त्याला तुला पूर्ण करायचं आहे. ही गोष्ट जो सांगेल त्याला पारितोषिक मिळेल. लक्षपूर्वक ऐकायचं. कोणाकोणाला पारितोषिक घ्यायचं? ज्यांचे हात खाली त्यांना नाही घ्यायचं. जो ही गोष्ट रिपीट करेल इथे समोर येऊन त्याला खरंच पारितोषिक दिलं. आता व्यवस्थित ऐका. हात खाली करा. आता व्यवस्थित गोष्ट आहे ना, गोष्ट तर ऐकायला काही हरकत नाही ना. तर त्यावेळेला त्याच्या पत्नीला त्या व्यक्तीला त्या महाराजकडे घेऊन गेली आणि त्या महाराजाला त्याने सांगितलं
की तुला मंगेश तायडे आणि किरण काय शेवाळे करायचं यांचा आहे? सत्कार आमची वाकसर करत एक आहे. व्रत वेळेच्या घ्यायचं. अभावी तो थोडा खट्याळ होता तुमच्यासारखा. अतिथी देवव्यवस्था त्याने विचार केला, त्याने सांगितलं माझ्या शेजारी एक टकला माणूस राहतो, त्या टकल्या माणसाचं टकलं बघितल्याशिवाय मी जेवणार नाही. काय संकल्प घेतला? टकल्या माणसाचं टकलं बघितल्याशिवाय जेवणार नाही. तो महात्मा तरी पण म्हटला ठीक आहे, पण तू हा संकल्प रोज पूर्ण करायचा. आणि रोज तो काय करायचा? जेवायला ताट वाढायचा, शेजारी जायचा, टकलं पाहायचं आणि जेवायला बसायचा. रोजचा नियम. पण त्याने नियम कधी तोडला नाही. एक दिवस असा झाला की त्याला खूप भूक लागली होती. ताट वाढलं गेलं, शेजारी गेला. तो शेजारचा व्यक्ती तिथे नव्हता, तो शेतात काम करायला गेलेला होता. कुठे गेला होता तो? शेतामध्ये. त्याने त्याच्या पत्नीला विचारलं कुठे गेले? म्हणे शेतात गेले. केव्हा येतील? येतीलच आता. थोडा वेळ वाट बघितली, परत विचारला आले का? नाही म्हणे आले नाही अजून, शेतातच आहे. परत थोड्या वेळाने गेला, विचारला आले का? नाही म्हणे शेतातच आहे. त्याने विचार केला भूक तर लागली आहे, टकलं बघितल्याशिवाय जेवण तर होऊ शकत नाही. आता करायचं तर काय करायचं? चला शेत जवळ आहे थोडस, आपण तिथे जाऊन बघूया. तो गेला. अशीच तुम्ही कसे उन्हात बसले तसा तो उन्हामध्ये काम करत होता. कोण? टकल्या. याने दुरून बघितलं, त्याला त्याचं टकलं उन्हामुळे कसं झालं? चमकलं आणि त्याला दिसलं दुरून. तो खूप खुश झाला. त्याला खूप भूक लागलेली होती ना, तो खूप खुश झाला. त्याने काय जोरजोरात ओरडायला सुरुवात केली, टाळ्या वाजवायला सुरुवात केली. बघितलं बघितलं बघितलं. तुम्हाला थोडी टाळ्या वाजवायला लावल्या, त्याने वाजवल्या. मग पुढे काय झालं? तिकडे त्या टकल्याला तेवढ्यात धन सापडलं होतं. आणि त्या टकल्याला काय वाटलं, याने काय बघितलं? माझं धन बघितलं. तो त्याला म्हणायला लागला ए चुप बैस, इकडे इकडे इकडे. तो म्हणे नको नको, मी जातो, झालं माझं काम. बघितलं. त्याला वाटलं की काय बघितलं याने? माझं धन बघितलं. मग तो टकला त्याला म्हणतो इकडे, अर्ध तुझं अर्ध माझं. हा विचार करतो काय अर्ध माझं? टकला, मी काय बघितलं? तू काय बघितलं? ते तुझं अर्ध अर्ध माझं. तो म्हणतो मी तर टकलं बघितलं, हा काय अर्ध म्हणतोय? अरे तू इकडे तर ये. मग तो त्याच्या जवळ गेला. त्याने पाहिलं, त्याला खूप मोठा सोन्याने भरलेला हंडा सापडलेला होता. तो म्हणाला तू ही गोष्ट कोणाला सांगू नको, ही अर्ध धन तुझं अर्ध धन माझं. मग त्या व्यक्तीला कळलं की मी तर ती गोष्ट हसण्यावर घेतली होती की टकल्याला बघितल्याशिवाय जेवणार नाही, पण महात्म्याने मला काय प्राप्ती करून दिली? एवढं मोठं धन दिलं. तर आपण जर थोडस आपल्या जीवनामध्ये नियम रोज प्रमाणे सारखे, रोज जे नियम तुम्ही आता दृढता घेतली, मला रोज रोज व्यवस्थित अक्षर काढायचंय, एक पेज का होईना मला रोज लिहायचंय, रोज अभ्यास करायचा आहे, रोज प्रत्येक गोष्टी मला व्यवस्थित, प्रत्येकाला वेगवेगळा वेळ व्यवस्थित मी जसा ठरवलाय तसाच द्यायचा आहे. तर तुम्ही का नाही डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा तुम्हाला जे बनायचं आहे ते तुम्ही निश्चित बनू शकाल. ठीक आहे. आता ही गोष्ट कोण रिपीट करणार? जशीची तशी तू करणार? ये इकडे ये. नाही कोण करणार? ये मग समोर ये ना. नियम बनवला होता की टक्कल पाहिल्याशिवाय जेवायचं नाही. तसा तुमचा पण नियम काय असला पाहिजे? लिहिल्याशिवाय मी जेवणार नाही, अभ्यास केल्याशिवाय मी जेवणार नाही, अभ्यास केल्याशिवाय मी मोबाईलला हात लावणार नाही, टीव्हीला बघणार नाही. जो नियम मी बनवलेला आहे तो केल्याशिवाय मी पुढचं काम करणार नाही. एवढं लक्षात राहील. आलेले सर्व पाहुणे आणि व्यक्तिमत्व, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, आज हा कार्यक्रम पाहून शिक्षण विभाग आम्हाला फार आनंद झाला. आमचे गावात, आमच्या क्षेत्रात जे आमचे शिक्षक जागृत झाले आहे आणि ते चार दिवारीमध्ये, चार भिंतीमध्ये शिक्षण न देता ग्राउंडवर पण मुलांना शिक्षण देत आहे. हे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. शिक्षण बरोबर आमची तंदुरुस्ती, सेहत हे अतिशय यांना महत्व आहे. उर्दूमध्ये एक वाक्य आहे की सेहतमंद जिस्म में सेहतमंद दिमाग होता है.
अगर हमें हमारे दिमाग को सेहतमंद बनाना है, मजबूत बनाना है, उसको अच्छे कार्यों में इस्तेमाल करना है, तो हमें पहले हमारी सेहत को मजबूत बनाना होगा। तो मैं शुभेच्छा देता हूँ इस पाठशाला को, स्कूल को, जिन्होंने जो ये कार्यक्रम को अरेंज किया और जो लोग इसमें आकर अपना मौल्य कीमती समय दिया, उनका भी जो है धन्यवाद करता हूँ, शुभेच्छा देता हूँ। और अपने दो शब्दों व्यायाम करा। पेशंट तिथे ऍडमिट असेपर्यंत पण तुमची सगळ्यांची प्रेरणा देणं चालूच असतं। मी स्वतः 3-4 दिवस वडिलांबरोबर तिथे होतो, तेव्हाही मी बघितलं दिवसभर कानामध्ये पेशंटच्या तिथे जो ध्वनी ऐकायला येतो त्याच्यातच त्या पेशंटचा अर्धा हजार पळून गेलेला असतो अण्णासाहेब। आणि असे पहिले डॉक्टर बघितले मी की त्यांनी कधी म्हणजे समोरच्या पेशंटने जेवढं बिल ठेवलं तेवढं त्यांनी स्वीकारलं आणि हो म्हणून त्याचे आभार मानून काढलेले माझ्या समोरचा विषय। तर हे असे काही लोक थोडेच आपल्या जीवनात येतात आणि त्यांच्यापासून आपण जी प्रेरणा घेतली पाहिजे। तसं गोविंदा खरे डॉक्टर आहेत, तेही बऱ्याच पेशंटला सांगत असतात की तुम्हाला कुठे मार लागला, ठेस लागली, तुम्ही उठपट दवाखान्यात जातात, मेडिकल घेतात, खातात, त्याच्यामुळे तुमच्या इतर अवयवांवर तुम्ही बर्फाचा वापर करा, बर्फाने ते शेकून बघा, 2-3 दिवस 4 दिवस त्या दुखण्याला थोडस सहन करा आणि घरच्या घरी इलाज करून बघा, मग तुम्ही पुढचे स्टेप करत बसा। तर असे थोडे लोक आहेत अण्णासाहेब की त्यांच्यापासून आपण काहीतरी घेतलं पाहिजे। आणि दीदी मगरे सरांना मी याच्या पहिलेही बोललो होतो हा विषय की आपण गरीब शब्द वापरणं योग्य नाही, आणि आज तुम्ही आमचे सगळ्यांचे कान टोचून आम्हाला ती एक हे दिली, त्याच्यामुळे आजपासून आम्ही स्वतःला कधीही गरीब समजणार नाही। विद्यार्थ्यांनो, आजपासून आपण गरीब नाही, दीदींनी दिलेल्या 3 फॅक्टरींचे आपण आज मालक झालेलो आहोत। सगळ्यांना ओम शांती, धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाचे आदर्श व्यक्तिमत्व, ज्यांच्या आदर्शाने सगळं चालतं, अशा उज्ज्वलाताई दीदी संसार मोह टाळून आपल्या सर्व लोकांच्या कल्याणासाठी, मनशांतीसाठी झटणाऱ्या अशा उज्ज्वला दीदी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात। हे आमचं खरोखरच ध्यानवासी यांचं आम्ही भाग्य समजतो आणि त्यांचं आभार मानतो। त्याच पद्धतीने वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले असे डॉक्टर उज्ज्वल कापडणीस यांच्या योग साधनेतून बरेचसे संगीतमय योगामधून बरेचसे आजार आपोआप बरे होतात आणि ही कला जोपासण्याची संधी, आणि ज्यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला असे काशीनाथ अण्णा या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांचे अनमोल मार्गदर्शन आपल्याला मिळालं, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो। त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या समवेत सर्व, मी नाव घेत नाही, सर्व दीदी, ब्रह्मकुमारी दीदी या ठिकाणी उपस्थित राहिले, बंधू उपस्थित राहिले, कासार सर आणि इतर सर्वजण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आमच्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं। त्याबद्दल आपल्या सर्व टीमचं मी मनपूर्वक आभार मानतो। आणि हा जो योग ड्रेस वाटपाचा कार्यक्रम होता तो संपला असं जाहीर करतो। सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की आता फक्त 5 मिनिटासाठी एक गाण्यावर योगा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली सुट्टी होणार आहे। सर्व पालकांनाही विनंती करतो की दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला 5 मिनिट उशीर होणार आहे, मला सुद्धा 5 मिनिटं नाही तर 10 मिनिट उशीर होणार आहे, पण ही संधी पुन्हा पुन्हा करायचं आहे आणि एक गाणं झाल्यानंतर आपली सुट्टी होणार आहे। आपली शिस्त ही आपली दिसून आली पाहिजे, एवढी काळजी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे। सर्वांनी योगासाठी उभं राहायचं आहे। एक साथ करेंगे। शांत मन हो तर हो शीतल